नमस्कार मित्रांनो, प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा प्रश्न आहे मुंजीची तयारी कशी करायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 20 पॉईंट्स देत आहे जे की तुम्हाला मुंजीची तयारी करण्यासाठी उपयोगी पडेल। लगेचच सुरू करूया। पहिला पॉईंट आहे मुंजीची मुहूर्त ठरवा। अनुभवी गुरुजी आणि ज्योतिषांच्या सल्ल्याने मुंजीसाठी शुभ दिवस आणि वेळ निश्चित करा। मेन म्हणजे मुहूर्त ठरवणे असते मित्रांनो। पुढचा पॉईंट घेऊया, गुरुजी निश्चित करा। मुंजीचा संपूर्ण विधी कोणत्या गुरुजींकडून करून घ्यायचा आहे ते आधीच ठरवा। म्हणजे कसं होतं की ऐन वेळेस मुहूर्ताला गुरुजी उपलब्ध नसतात म्हणून। तिसरं पॉईंट, कार्यक्रमाचे ठिकाण बुक करा। आता हे सर्वात महत्त्वाचं आहे। तुम्ही कुठे कार्यक्रम करणार आहात त्याप्रमाणे त्याचं ठिकाण आधीच बुक करा ॲडव्हान्समध्ये, तेही मिळत नाही नंतर। 4 नंबरचं, पाहुण्यांची यादी तयार करा। आता पाहुणे आपले कोण कोण येणार आहेत, घरातले आहेत, मित्रपरिवार आहे, त्यांची यादी पूर्ण तयार करा। पुढचं 5 नंबरचं घेऊया, निमंत्रण पत्रिका तयार करा। आता छापील किंवा डिजिटल निमंत्रण पत्रिका तयार करा आणि ती वेळेत पाठवा। तुम्ही कुठून जर छापील करत असाल तर प्रिंटरला आधीच ऑर्डर देऊन ठेवा। पुढचं घेऊया 6 नंबरचं, बटूसाठी पारंपरिक पोशाख घ्या। धोतर, उपरणे, पंचा, लंगोट आणि इतर आवश्यक वस्त्रे खरेदी करा जे की बटूसाठी पारंपरिक पोशाख तयार होईल। 7 नंबरचं, जानवे तयार ठेवा जे की यज्ञोपवीत असणार आहे। मुंजीसाठी आवश्यक असलेले यज्ञोपवीत वेळेवर उपलब्ध करून घ्या। हे तर तुम्हाला मिळू शकते। पुढचं घेऊया 8 नंबरचं, मेखला आणि दंडाची व्यवस्था करा। आता मुंज गवताची मेखला किंवा पळसाचा दंड तयार ठेवा किंवा आपले गुरुजी जे सांगतील त्याप्रमाणेही तुम्ही ते करू शकतात। पुढचं घेऊया 9 नंबरचं, चौल किंवा मुंडनाची तयारी करा। आता परंपरेनुसार मुंडन करायचे असल्यास त्याची पूर्वतयारी करा। मुंडनाची जी चौल आहे त्याची पूर्ण तयारी करायला लागते। पुढचं घेऊया 10 नंबरचं, मातृभोजनाची व्यवस्था करा। आता मातृभोजनासाठी सर्व स्वतंत्र जागा, ताट आणि आवश्यक व्यवस्था ठेवा। हे महत्त्वाचं आहे मातृभोजन। पुढचं घेऊया 11 नंबरचं, पूजा साहित्य खरेदी करा। होम, हवन आणि उपनयन विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आधीच जमा करा, ऐन वेळेस काही राहायला नको। पुढचं घेऊया 12 नंबरचं, अक्षता, हार आणि फुलांची व्यवस्था करा। आशीर्वाद, स्वागत आणि पूजेसाठी आवश्यक साहित्य तयार ठेवा, ऐन वेळेस धावपळ व्हायला नको। पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते। 13 नंबरचं, आई वडिलांचे पोशाख ठरवा। कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या आई वडिलांसाठी योग्य पारंपरिक पोशाख ठेवा। आता हे पण महत्त्वाचं आहे, तुम्ही नवीन वस्त्रे खरेदी करू शकतात। 14 नंबरचं, सजावटीचे नियोजन करा। आता रांगोळी, फुले, रुखवत आणि इतर सजावटीच्या वस्तूंची तयारी करा। आता याचाही एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे की सजावट कशी करायची, तो नक्की बघा। 15 नंबर, जेवणाचा मेन्यू निश्चित करा। पाहुण्यांसाठी सात्विक आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करा। आता हे सर्वात महत्त्वाचं असतं मुंजेमध्ये, जेवण। पुढचं किंवा 16 नंबरचं, छायाचित्रण आणि व्हिडिओ शूट बुक करा। आता आठवणी जतन करण्यासाठी फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर निश्चित करा। खूप या लाईफ टाईम मेमरीज असतात म्हणून चांगला एक फोटोग्राफर निवडा। 17 नंबर, बटूला विधीची माहिती द्या। मुंजीचा अर्थ, गायत्री मंत्र आणि विधीचे महत्त्व मुलाला समजावून सांगा। ज्याच्यासाठी आपण विधी करणार आहोत त्याला पूर्वकल्पना द्या। 18 नंबर, दक्षिणा आणि मानपानाची तयारी करा। गुरुजी, ब्राह्मण आणि मान्यवरांसाठी दक्षिणा व भेटवस्तू तयार ठेवा। ही पण तयारी आधीच करा। शेवटचे 2 पॉईंट घेऊया, पण त्यापूर्वी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। कार्यक्रमाची अंतिम तपासणी करा। कार्यक्रमाच्या 1-2 दिवस आधी सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची खात्री करा। शेवटचं घेऊया 20 नंबरचं, कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो। 20 नंबरचं, मुंजीचा खरा उद्देश लक्षात ठेवा। मुंज हा केवळ समारंभ नसून ज्ञान, शिस्त आणि संस्कार या स्वावलंबनाची सुरुवात आहे। त्यामुळे मुलाला त्यामागील महत्त्व समजावून सांगा। धन्यवाद आणि वेबसाईट ब्लॉगला व्हिजिट करा।